सो वेलकम टू ऑल इन मॅथ्स इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण एनएसएमचं युनिट नंबर 3। ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये आपण गॉस 2 पॉइंट मेथड बघितलेला आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये गॉस 3 पॉइंट मेथड आहे, त्याच्यावर न्यूमेरिकल बघणार आहोत। म्हणजे कोणत्याही प्रकारचा जर का क्वेश्चन आला तर मेथड कोणती आहे जी वापरून तुम्ही सॉल्व्ह करू शकता। बेसिकली हा सुद्धा 7 ते 9 मार्काला विचारला जाणारा क्वेश्चन आहे। ओके, सो हा आपला क्वेश्चन आहे इंटिग्रेशन 0 to 4। 0 म्हणजे आपली लोअर लिमिट आहे, 4 म्हणजे आपली हायर लिमिट आहे, आणि हा जो दिलेला आहे तो f ऑफ x हा फंक्शन आहे इंटू dx। ओके, तर ह्या केस मध्ये लोअर लिमिट आपली म्हणजे x0 0 आहे आणि हायर लिमिट जी आहे ती 4 म्हणजे xn तुमचा 4 आहे। तर ह्या केस मध्ये आपल्याला परत c आणि d फाइंड करायचा आहे। तर त्यासाठी सेम जो 2 पॉइंट मेथड साठी फॉर्म्युला होता तसाच आहे, म्हणजे xn म्हणजे हायर लिमिट मायनस x0 म्हणजे लोअर लिमिट डिवाइडेड बाय 2। तर हायर लिमिट आपली काय आहे 4 आहे, लोअर लिमिट 0 आहे, तर जी इथे 0 डिवाइडेड बाय 2, तर आपला आन्सर 2 येणार आहे। सेम ज्यावेळेस तुम्हाला d करायचा आहे तर d काढण्यासाठी xn + x0 डिवाइडेड बाय 2। xn काय आहे आपला 4, x0 0 आहे आणि 2 डिवाइडेड मध्ये कॉन्स्टंट आहे तसा, मग आन्सर आपला येणार आहे 2। तर यानंतर ज्यावेळेस तुम्ही c आणि d ची व्हॅल्यू फाइंड आउट करता त्यानंतर आपल्याला x1 x2 x3 लागतात। आता या केस मध्ये तीन व्हॅल्यू का बरं आहे, तर मेथड मध्येच आहे 3 पॉइंट मेथड, म्हणजे 3x आणि 3y आपल्याला भेटणार आहे। ज्या केस मध्ये 2 पॉइंट मेथड होता, ओके 2 पॉइंट मेथड मध्ये आपल्याला x1 आणि x2 होता, त्याच्यावरून आपण काय करायचो y1 आणि y2 काढायचो। बट 3 पॉइंट मेथड मध्ये आपण काय करतो, आपल्याला एक x3 नवीन टर्म ऍड होतो आणि आपल्याला y3 काढायचं असतं। ओके, सो त्यासाठी x1 काढण्यासाठी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे जो √3/5 दोन्ही सुद्धा अंडर रूट मध्ये आहे। ओके, इंटू c प्लस d हा x1 काढण्यासाठी आहे, आणि x2 साठी फक्त हाच इक्वेशन ऍज इट इज ठेवायचा आहे, त्याला मल्टिप्लाय बाय म्हणजे मायनस साइन आपल्याला इथे ऍड करायचं। हा झाला x2 साठी, म्हणजे -√3/5 इंटू c प्लस d हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे। तर x3 काढण्यासाठी जी तुमची d ची व्हॅल्यू म्हणजे इथे जी काही d ची व्हॅल्यू असेल ती ऍज इट इज ऍज x3 आपल्याला कन्सिडर करायचं। ओके, सो हा फॉर्म्युला आहे। त्यानंतर नाही दिलेल्या इक्वेशन मध्ये आपल्याला y1 y2 y3 ठेवून ते काढायचे। तर आपण स्टेप वाइज बघूया। c काढण्यासाठी xn - x0 आपण c आणि d काढले। ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, x1 x2 x3 काढायचं आहे। तर 3/5 ऍज इट इज कॉन्स्टंट राहणार आहे, इंटू c आहे, तर c ची व्हॅल्यू काय होती 2, तर इथे 2 ठेवायचं आहे तुम्हाला, प्लस d ची व्हॅल्यू पण 2 आहे, तर इथे 2 ठेवायचं आहे। मग √3/5 इंटू 2 प्लस 2 आन्सर येईल 3.5492 समथिंग। ओके, मॅक्झिमम तुम्हाला 4 डिजिट पर्यंत इथे कन्सिडर करायचं आहे। त्यानंतर आपल्याला x2 काढायचं आहे, सेम फक्त इथं मायनस साइन मल्टिप्लाय करायचं आहे, -3/5 इंटू c प्लस d। तर c ची व्हॅल्यू आहे 2, d ची व्हॅल्यू आहे 2, तर आपण इक्वेशन मध्ये ठेवलं त्यावेळेस आपल्याला x2 ची व्हॅल्यू भेटली 0.4508। त्यानंतर काय करायचं आपल्याला x3 करायचं आहे। तर x3 म्हणजे काय आपला d आहे, तर d ची व्हॅल्यू काय होती आपल्याला 2, तर ऍज इट इज आपण इथे 2 ठेवलेलं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, y1 y2 आणि y3 फाइंड आउट करायचं आहे। ओके, सो y1 काढण्यासाठी काय करायचं आहे, जो पण तुम्हाला दिलेला f ऑफ x फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये तुम्हाला x1 ची व्हॅल्यू ठेवायची, राइट। त्यानंतर काय, जो तुमचा y2 काढायचा असेल तर दिलेल्या फंक्शन मध्ये y2 ची म्हणजे या केस मध्ये x2 ची व्हॅल्यू ठेवायची आहे, ह्या केस मध्ये x1 जो तुम्ही ऑलरेडी इथे x1 x2 x3 फाइंड आउट केलेला आहे ते। त्यानंतर ना y3 काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, y3 काढण्यासाठी आपल्याला इथे x3 ची व्हॅल्यू पुट करायची आहे। त्यानंतर तुम्हाला y1 y2 y3 असे 3 टर्म भेटतील। आता आपल्याला मेन पर्पज काय आपला, तर आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे। तर फॉर 3 पॉइंट मेथड साठी काय आहे, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे एरिया काढण्यासाठी। ओके, तर या केस मध्ये 5/9 हा कॉन्स्टंट ऍज इट इज राहणार आहे, y1 + y2 + 8/5 आहे, असं लक्षात ठेवा तुम्ही। 5 9 8 9 किंवा मग 5 8 घेऊन डिवाइडेड ला 9 करायचं आहे, जसं तुम्हाला इझी वाटेल लक्षात ठेवायला तसं लक्षात ठेवा। 5/9 y1 + y2 + 8/9 इंटू y3, आणि या पूर्ण टर्मला आपल्याला काय करायचं आहे, c ने मल्टिप्लाय करायचं आहे। तर या केस मध्ये c ची व्हॅल्यू आहे आपली 2। ओके, तर दिलेल्या सगळ्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करायचं आहे। 5/9 ऍज इट इज कॉन्स्टंट राहणार आहे, राइट। y1 ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेली आहे,
मतलब 51.65 काहीतरी समथिंग आहे ती ठेवायचे. ओके, त्यानंतर ना काय y2 आपण काढलेलं आहे 5.1915 तर आपण ते ठेवायचं आहे. प्लस y3 8/9 into y3 ची व्हॅल्यू आहे ती आणि या पूर्ण टर्मला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, तर त्यानंतर आपल्याला फायनल एरिया भेटेल. तर मिळालेला एरिया इथपर्यंत काढून थांबायचा नाही. यानंतर जो काही तुमचा दिलेला f(x) फंक्शन असेल किंवा इंटिग्रेशनचा टर्म असेल तर तो इक्वेशन ऍज इट इज लिहायचा आहे आणि इज इक्वल टू तुम्हाला जो काही एरियाची व्हॅल्यू आलेली आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके, सो हा आहे 3 पॉइंट मेथड. आपण ऑलरेडी आपल्या पार्ट 1 मध्ये आपण ट्रॅपेझॉइडल रूल, त्यानंतर सिम्पसन वर्थर्ड रूल आणि 3/8 रूल बघितलेला आहे. पार्ट 2 मध्ये आपण 2 पॉइंट मेथड बघितलेला आहे आणि पार्ट 3 मध्ये आपण 3 पॉइंट मेथड बघितलेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये याच्या पुढचे जे काही पॉइंट असतील ते कव्हर करूया. ओके, थँक्यू.